नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 23 नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा होणार आहे। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2025 याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे गणित व भूमिती, ज्यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारले जात असतात। तर गणित आणि भूमितीवर नेहमी वारंवार रिपीट होणारे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रो। बघा, शेवटच्या दिवसात फक्त आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला करायचे आहेत, कारण की हेच प्रश्न हे परीक्षेत वारंवार रिपीट होत असतात। आगामी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या पेपर करता हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा, आजच्या या सेशन मधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। बघा, काय आहे पहिला प्रश्न। अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असून ब आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे। जर अ चे वय 48 वर्ष आहे। ओके, बघा, जर अ चं वय 48 वर्ष आहे तर क चे वय किती, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो। बघा विद्यार्थी मित्रो, आपल्याला या ठिकाणी काय आहे, 3 हे दिले आहेत। एक म्हणजे अ, ब आणि क। ओके, बघा आता या ठिकाणी या तिघांचं जे वय आहे, ओके, या तिघांचं वय जे आहे याचं आपल्याला काय दिलेलं आहे, याचं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे। बघा, या ठिकाणी अ आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे बरं, यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 4:5। ओके, काय आहे, 4:5 अ आणि ब। त्यानंतर आपल्याला ब आणि क यांचं 6:5 दिलं आहे। ओके, बघा, मग ब आणि क यांचं काय 6:5 असं दिलेलं आहे ब आणि क चं। तर विद्यार्थी मित्रो, आता यावरून आपल्याला हे ठरवता येईल। आणि अ चं वय देखील आपल्याला दिलं आहे, ते किती आहे, 48 वर्ष आपल्याकडे एवढे आहे। तर आता आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल, तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी यांचं जे वय आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल। ओके, पहा आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अ, ब आणि क यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, 6:24 वर्ष। ओके, 6:24, 6:5 30, 5 5 25। ओके, बघा, या पद्धतीने आपल्याला 24, 30 आणि 25 हे आपल्याला या ठिकाणी जो आहे रेशिओ हा ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे, हे प्रमाण आपल्याला मिळालेलं आहे। मग आता विद्यार्थी मित्रो, यामध्ये बघा, हे जे 24 आहे आपण कशा पद्धतीने काढलं, ओके, बघा या ठिकाणी याचा गुणाकार, ओके, काय याचा गुणाकार जो आहे यांच्यासोबत केला होता। ओके, यानंतर याचा गुणाकार यासोबत आणि याचा गुणाकार यासोबत। ओके, या पद्धतीने आपण हे 3 संख्या आपल्याला मिळाल्या। आता विद्यार्थी मित्रो, बघा, आपल्याला अ चं वय किती या ठिकाणी 24 दिलेलं आहे। बघा, मग आता या ठिकाणी आपल्याला हे सोडवायचं आहे। ओके, पहा, आता सोडवताना लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला अ माहिती आहे। ओके, अ आणि क आपल्याला विचारलं काय या ठिकाणी, बघा, आपल्याला अ चं वय 48 वर्ष आहे आणि आपल्याला क चे वय विचारलेले आहे। बघा, आपल्याला विचारलेले कोणाचे आहे वय, आपल्याला क चे वय विचारलेले आहे। मग आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, आपल्याला अ चं वय किती आहे बरं, अ चं वय आपण काढले, या ठिकाणी अ चं वय किती आहे 24, लिहा 24 इथे। ओके, आणि आपल्याला काय काढायचं, आता आपल्याला क चं वय काढायचं आहे। मग क चं वय काय आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का, क चं वय, आपल्याला क चं वय या ठिकाणी माहिती आहे का, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला क चा रेशो काय निघेल, या ठिकाणी आपल्याला किती आलेला आहे 25 चालला आहे। ओके, बघा, तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। बघा, या ठिकाणी काय सुरुवातीला या ठिकाणी प्रमाण काढले, या प्रमाणानुसार आपण ठरवूया। बघा, मग आता अ चं वय आपल्याला किती दिलेलं आहे, या प्रमाणानुसार आपल्याला अ चं वय किती दिलं आहे बरं, या ठिकाणी बघा, अ चं वय आपल्याला दिलेलं आहे 48 आणि क चं आपल्याला काढायचं आहे। बघा, याचा करायचा आपल्याला तिरपा गुणाकार विद्यार्थी मित्रो। मग पहा, या ठिकाणी याचा जर आपण तिरपा गुणाकार केला तर बघा, 48 गुणिले 25 भागाकारामध्ये आता हे 24 येतील। ओके, बघा, भागाकारात काय येतील 24। बघा, 24 एक 24, 24 दुनी 48। आता 25 आणि 2 याचा गुणाकार करायचा तर किती येणार, 25 दुनी 50। ओके, काय आहे हे येणारं उत्तर काय असणार या ठिकाणी, 50 वर्ष हे काय असणार आहे, क चं वय। ओके, बघा, क चे वय जे आहे या ठिकाणी किती आलेलं आहे, तर 50 वर्ष हे आलेलं आहे क चं वय। या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 4 50 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, अगदी सेकंदात शॉर्ट ट्रिकने आपण या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर जे आहे सोडवू शकतो। विद्यार्थी मित्रो, जर ट्रिक आवडली असेल, ओके, ट्रिक जर आवडली असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया। तुम्हाला याची पीडीएफ देखील मिळणार आहे विद्यार्थी मित्रो, ही सोल्युशनची पीडीएफ देखील मिळणार आहे। याकरता तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून सेंड करायचं आहे। ओके, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरवले,
परंतु प्रत्यक्षात त्यांना 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या या कमी पडल्या तर मुलांची संख्या किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, वाटणार किती होते? 18 वह्या वाटायच्या होत्या, मात्र 18च्या ऐवजी 24 वह्या वाटल्या प्रत्येकी. मग अशा वेळी काय 150 वह्या या कमी पडल्या तर आपल्याला मुलांची संख्या विचारलेली आहे विद्यार्थी मित्र. बघा, टीईटी 2024 मध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, पहा. मग आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण वाटणार किती होतो? वाटणार होतो 18. ओके, आणि या ठिकाणी किती वाटल्या? तर 24 वाटल्या. मग हा जो फरक आहे 18 आणि 24 यामध्ये फरक कितीचा येतो बरं? तर यामध्ये फरक आला 6चा फरक आहे. ओके, 6चा काय आहे? या दोघांमध्ये फरक आहे. मग आपल्याला कमी वह्या किती पडल्या? ओके, कमी किती पडल्या? तर आपल्याला कमी पडणाऱ्या वयाची संख्या होती या ठिकाणी 150. ओके, काय होती? 150. मग आता करायचं काय? ज्या वया आपल्याला कमी पडल्या विद्यार्थी मित्र, ओके, बघा करायचं काय? जेवढ्या वया आपल्याला कमी पडल्या, किती कमी पडल्या? 150, याला हा जो फरक आहे या फरकाने भागायचं. ओके, पहा. मग आता या ठिकाणी भागाकार देऊया. बघा, भागाकार सोडवला असता आपल्याला लक्षात येते 6 1 6, 6 2 12. ओके, उरला या ठिकाणी किती? उरले 3. 6 5 30 बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला 25 हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी मुलांची संख्या आहे, ओके, या ठिकाणी जी वर्गातील मुलांची संख्या ही किती आहेत बरं? मुलांची संख्या त्या वर्गातील, तर ती आहे 25. बघा, पर्याय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे का? नाही, या ठिकाणी आपला पर्याय केला आहे. तर 25 जे आहे या ठिकाणी मुलांची संख्या किती असेल? 25 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा, 56 वस्तू, ओके, 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, 56 वस्तू या समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील बरं? बघा, आता 56 वस्तू या वाटताना किती प्रकारे आपल्याला समान वाटता येतील या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्र. तर बघा, आता 56 वस्तू आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? हा जो 56चा जो आकडा आहे ना, याचे सर्व विभाजक आपल्याला समजून घ्यावे लागतील. ओके, याचे सर्व विभाजक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. मग आता 56चे विभाजक कोणकोणते आहेत? बघा, एक येतो स्वतः एक. ओके, 1 56. त्यानंतर 2 आहे. ओके, बघा 2. त्यानंतर काय? तर बघा, या ठिकाणी 2 म्हटलं तर 2 गुणिले 28 केले असता आपल्याला मिळते 56. ओके, त्यानंतर अजून कोणता आहे? तर आता आहे विद्यार्थी मित्र 4. ओके, बघा 4 गुणिले 14. ओके, 4 गुणिले 14 केले असता तर आपल्याला मिळते 56. ओके, बघा, त्यानंतर 7 येतं विद्यार्थी मित्र. 7 7 8 56. त्यानंतर 8 8 7 56. त्यानंतर अजून कोणता आहे? तर 14 14 चूक 56. त्यानंतर विद्यार्थी मित्र एक येतं 28. ओके, बघा 28 गुणिले जर आपण 2 केलं, 28 दुनी 56. त्यानंतर 28 नंतर अजून कोणता येतो? तर 28 नंतर येतो डायरेक्ट 56. ओके, बघा, मग या पद्धतीने विद्यार्थी मित्र 1 2 3 4 5 6 7 8 असे एकूण किती आहे? 8 प्रकारे जे आहे आपल्याला काय म्हणता येईल? तर 8 प्रकारे या वया ज्या आहेत त्या वस्तू आपल्याला 56 वस्तू या 8 प्रकारे जे आहे वाटता येतील. पर्याय क्रमांक 2 8 प्रकारे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही टीईटी 2025 ची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर आपली ट्रिक आवडत असेल बघा, तर सर्वांनी काय करायचं आहे? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टीईटी साठी गणित या विषयावरील सर्व प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करावं लागेल. आणि विद्यार्थी मित्र, सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि या प्रश्नांची हे जे गणित आहे याची जर तुम्हाला ही सोल्युशनवाली PDF हवी असेल, ओके, ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरून, किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये, ओके, तुम्ही मला कमेंटमध्ये या ठिकाणी PDF म्हणून सेंड करायचं आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून देईल विद्यार्थी मित्र. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा, 21 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा, 21 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. बघा, आता नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल? याचा एक फॉर्म्युला येतो विद्यार्थी मित्र. या ठिकाणी आपण सूत्रात देखील टाकू शकतो. तर बघा, या ठिकाणी काय आहे? तर n. ओके, आपण बघा सूत्रात मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं. बघा, n गुणिले n अधिक 1
कंस पूर्ण करायचा आणि भागाकारामध्ये द्यायचं 2. बघा मग आपल्याला काय दिलं या ठिकाणी n. ओके पहा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी 21 ते 50 पर्यंत आपल्याला नैसर्गिक संख्या सांगितली आहे. काय आता 21 ते 50 पर्यंत आपण काय करू सर्व सूत्र की नाही सोडून देऊ. सूत्राचा आपण वापरच करू नये, डायरेक्ट आपण ट्रिकच्या माध्यमाने या ठिकाणी समजून घेऊया. ओके पहा या ठिकाणी आपल्याला 21 ते 50 पर्यंत म्हणलेलं आहे. बघा 21 ते 50 पर्यंत म्हणलेलं आहे. मग आता या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायला लागेल सर्व नैसर्गिक संख्या म्हटलं 21 ते 50 पर्यंत काय सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. ओके बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सर्वप्रथम 1 ते 50 याचा आपण समजून घेऊया. बघा 1 ते 50 यामध्ये कोणतं येतं बघा 50 गुणिले 51 करा भागाकारामध्ये 2 करा. त्यानंतर दुसरं एक येतं ते म्हणजे 1 ते 20. ओके 1 ते 20 मध्ये यामध्ये काय आपल्याला करावं लागेल 20 गुणिले 21 आणि भागाकारामध्ये 2. या ठिकाणी आता हा भागाकार तोडा. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला सोडवलं असतं आपल्या लक्षात येतं बघा बे 1 बे बे दुनी 4 उरला 1 बे पंच 10 25 गुणिले 51. बघा या ठिकाणी काय उत्तर येतं 1275 येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा बे 1 बे बे 10 20 10 गुणिले 21 केले असता आपल्याला या ठिकाणी 210 हे मिळतं. मग आता याची काय करायची आहे तर याची वजाबाकी करायची आहे. याचं काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी करावी लागेल. बघा मग विद्यार्थी मित्र या ठिकाणी 1275 मधून 210 वजा केले असता आपल्याला बघा 5तून 0 गेले 5 राहिले 7तून 1 गेला 6 राहिला 2तून 2 0 आणि 1शी 1 म्हणजे 1065. बघा 1065 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके 21 ते 50 दरम्यान येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ही किती आहे या ठिकाणी 1065. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे एका संख्येला 17 ने भागल्यास 13 येते. ओके त्याचा भागाकार काय येतो 13 येतो व बाकी 14 उरते. बघा एका संख्येला 17 ने भागले असल्यास भागाकार 13 येतो आणि बाकी जी आहे ती 14 उरते. तर ती संख्या कोणती असा प्रश्न TET 2024 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला होता. बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय करावं लागेल बघा 17ची संख्या आहे 17 ने भागले असल्यास आपल्याला किती मिळालं आपल्याला मिळालं 13. मग काय करायचं भागाकार झाला भागाकाराची उलट क्रिया कोणती आहे गुणाकाराची. याचा करायचा आपल्याला गुणाकार. ओके आणि बाकी किती उरायलं 14 हे त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. बघा या ठिकाणी काय भागाकाराची उलट क्रिया काय केली आपण या ठिकाणी गुणाकार घेतला आणि हे जे बाकी उरलं बाकीची म्हणजे काय या ठिकाणी वजामध्ये उरलेलं आहे त्याचा केला आपण बेरीज. ओके बघा मग आता याला करायचं बघा सोडवायचं आहे विद्यार्थी मित्र. या ठिकाणी सोडवलं असतं आपल्याला दिसून येतं बा तर या ठिकाणी 17चा जो आहे 17 त्रिक या ठिकाणी 17 त्रिक 51 51शी 1. ओके 17 त्रिक 51 51शी 1 हातचे आले 5 17 1 17 17 आणि 5 या ठिकाणी किती होत आहे तर या ठिकाणी 17 आणि 5 हे होतात विद्यार्थी मित्र 22. ओके 17 आणि 5 22 221 आणि अधिक हे 14 या ठिकाणी याची बेरीज केली असता बघा 221 आणि 14 होतात 235. किती होतात विद्यार्थी मित्र या ठिकाणी 235. पर्याय क्रमांक बघा पर्याय क्रमांक 3 235 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ती संख्या कोणती आहे विद्यार्थी मित्र तर ती संख्या आहे 235 ही संख्या त्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके चला सोबतच तुम्हाला ही PDF नोट जर हवी असेल तर कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. 55 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. बघा त्रिकोणी संख्या या टॉपिक वरती आपल्याला हमखास प्रश्न हे विचारला जात असतो. ओके त्रिकोणी संख्येवरती आपल्याला प्रश्न काय परीक्षेत हमखास विचारला जात असतो. बघा विद्यार्थी मित्र आता त्रिकोणी संख्या जर म्हटलं बघा तर 55 ही काय आहे 55 ही काय आहे विद्यार्थी मित्र तर ही 10वी त्रिकोणी संख्या आहे. ओके 55 ही काय आहे तर 55 ही स्वतः एक 10वी त्रिकोणी संख्या आहे. 55 10वी त्रिकोणी संख्या असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अजून पुढे 8 म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला 8 जर केले असता. ओके बघा 55 ही 10वी त्रिकोणी संख्या आहे
यामध्ये आपल्याला 8 मिळवलं तर आपल्याला किती मिळतं 18. मग आपल्याला 18वी त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी बघावी लागेल, म्हणजेच आपल्याला 55 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या जी आहे त्या ठिकाणी मिळून जाईल विद्यार्थी मित्र. ओके, बघा मग काय करायचं आहे, त्रिकोणी संख्या काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं आहे, पहिली संख्या गुणिले काय करायचं आहे या ठिकाणी पहिली संख्या अधिक दुसरी संख्या. ओके, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागाकारामध्ये 2. ओके, बघा या ठिकाणी मग बे 1 बे, बे 9 18 बघा, आणि 19 गुणिले 9 जर केले असता किती येतं, 19 9 171, 19 9 171 म्हणजे कोणती संख्या झाली ती 171. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक 2 171 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. आता विद्यार्थी मित्रो, त्रिकोणी संख्येमध्ये आपल्याला माहित आहे की खूप साऱ्या त्रिकोणी संख्या येतात. ओके, तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ओके, चलो त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंत सम व विषम संख्येच्या बेरजेतल्या फरकाला 2 ने भागल्यास काय उत्तर येईल. बघा 1 ते 100 पर्यंतच्या सम आणि विषम संख्या ज्या आहेत, काय सम आणि विषम संख्येच्या जी बेरीज आहे त्या बेरजेतील फरकाला 2 ने भागायचं आहे. बघा या ठिकाणी काय सम आणि विषम 1 ते 100 पर्यंतच्या सम आणि विषम संख्या यांची जी बेरीज येईल त्या बेरजेतील जो फरक येईल त्याला 2 ने भागायचं आहे. मग आता 1 ते 100 दरम्यान समसंख्या आणि विषम संख्या याची आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल. ओके, पहा मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र 1 ते 100 दरम्यान ज्या सम आणि विषम संख्या आहे याची बेरीज आपण करतो म्हटलं तर बघा या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी ज्या समसंख्या आपण म्हणतो यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल सम आणि विषमचा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. बघा तो आपल्याला सर्वप्रथम जर काढावा लागेल, कशा पद्धतीने हे आपण समजून घेऊया. बघा काय मग या ठिकाणी 102 1 ते 100 पर्यंत म्हटलेलं आहे. ओके, बघा मग काय करायचं या ठिकाणी 102 गुणिले 50. ओके, 102 गुणिले 50 भागाकारामध्ये 2 करा, या ठिकाणी समसंख्याची मिळून जाते. आणि विषम संख्या जर म्हटलं तर लक्षात द्या 100 गुणिले 50 भागाकारामध्ये 2. आता हे सोडवावं लागेल. ओके, बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला सम आणि विषम संख्येचा जो आहे हा या ठिकाणी आपल्याला सोडून घ्यावा लागेल. पहा बे 1 बे, बे 5 10 आणि बे 1 बे 51 गुणिले 50. ओके, 51 गुणिले 50 या ठिकाणी केले असता आपल्याला उत्तर मिळतं 2550. 51 गुणिले 50 केले असता मिळतं 2550. यानंतर परत हा बघा बे 1 बे, बे 5 10 0 जशास तसा 50 गुणिले 50 म्हणजेच या ठिकाणी 2500. आता विद्यार्थी मित्र 2500 आणि 2550 जो आहे ओके बघा 2550 आणि हे 2500 जे आहे या ठिकाणी आपल्याला याची वजाबाकी करायची. ओके, आपला काय बेरजेतला फरक जो आहे या ठिकाणी काय संख्येच्या बेरजेतला फरक कितीचा फरक आहे बरं या दोन संख्येच्या बेरजेमध्ये, त्या दोघांमध्ये फरक कितीचा येतो विद्यार्थी मित्र 50चा फरक येतो. कितीचा फरक येतो 50चा फरक यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये फरक आहे 50चा, मग हा जो 50चा जो फरक आहे या फरकाला 2 ने भागायचा आहे. ओके, बघा मग हा जो 50चा फरक आहे याला 2 ने भागायचा आहे. पहा 50च्या फरकाला 2 ने भागले असता आपल्याला काय मिळतं उत्तर बे 1 बे, बे 2 4 उरला 1 बे 5 10 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय उत्तर मिळालेलं आहे 25. ओके, काय आहे काय तर 25. पर्याय क्रमांक 1 25 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा 50 ते 60 दरम्यान असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती. बघा 50 ते 60 दरम्यान ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. ओके, 50 ते 60 दरम्यान असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती येणार आहे विद्यार्थी मित्र. तर बघा 50 ते 60 दरम्यान म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी असं यावेळेस ज्यावेळेस गणित येतं त्यावेळेस आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल, याचं एक सूत्र आहे ते म्हणजे एक पहिली संख्या. ओके, काय असतं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या
ओके, पहिली संख्या अधिक काय तर शेवटची संख्या. ओके, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि गुणाकारात करायचं एकूण संख्या, एकूण संख्या आणि भागाकार 2. ओके, पहा मग आता पहिली संख्या काय आहे बरं, पहिली संख्या आहे या ठिकाणी 50. ओके, बघा पहिली संख्या आपल्याला काय दिली 50. बघा मग आपल्याला काय म्हटलं विषम संख्या म्हटलं 50 ते 61 दरम्यान. आता 50 ते 61 दरम्यान जी पहिली विषम संख्या येते ती कोणती येते 51 ही विषम संख्या झाली या ठिकाणी. ओके, आणि शेवटची कोणती आहे तर शेवटची 60 दरम्यानची ती आहे 59. ओके, आणि फरक किती एकूण संख्या किती आहे बरं गुणाकारामध्ये एकूण संख्या लिहायच्या. तर या ठिकाणी एकूण संख्या किती येतात तर एकूण संख्या येतात त्यामध्ये 5 एकूण संख्या विषम संख्या येतात. 51 ते 60 50 ते 60 दरम्यान एकूण विषम संख्या किती येतात 5. ओके, बघा मग आता या ठिकाणी ह्या ज्या विषम संख्या आहेत याला 2 ने भाग द्यायचा आहे. आता सोडवायचं हे बघा हे आपल्याला सोडवावंच आहे. बघा मग आता या ठिकाणी हे सोडवताना 51 आणि 59 याची बेरीज करून घेऊ. सुरुवातीला बेरीज येते 110. 51 ते 59 बेरीज 110 गुणाकारामध्ये करा 5. ओके, भागाकार करा 100. ओके, भागाकारामध्ये 2. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 110 गुणिले 5 केले असता आपल्याला किती मिळतं 110 गुणिले 5. ओके, 110 गुणिले 5 या ठिकाणी होतं 550. तिथं 550. ओके, 110 गुणिले 5 550 भागिले 2. आता हा भागाकार तोडायचा आहे. या ठिकाणी बे 1 बे, बे 2 4 उरला 1, बे 7 14. ओके, बे 7 14 उरला 1, बे 5 10 म्हणजेच 275. ओके, 275 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असे उत्तर आहे. 50 ते 60 दरम्यान असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती येतं तर 275. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, हा जो प्रश्न आहे हा आपण IMP कॅटेगरीमध्ये टाकूया. TET मध्ये हा प्रश्न 100% हा रिपीट होणारा प्रश्न आहे. ओके, हा प्रश्न रिपीट होणारा आहे. बघा 24% दूध असलेल्या 5 लिटर द्रावणात 5 लिटर पाणी ओतल्यास एकूण मिश्रणातील दुधाचे प्रमाण किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रो. पहा काय आहे एकूण दुधाचं किती प्रमाण आहे बरं तर एकूण आहे 24% दूध असलेल्या याच्यामध्ये आपल्याला किती टाकायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी 5 लिटर द्रावण आहे त्यामध्ये 5 लिटर पाणी ओतलं तर एकूण मिश्रणातील दुधाचे प्रमाण आपल्याला काढायला सांगलेलं आहे. तर बघा आता हा प्रश्न सोडवायचा कसा. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी माहिती आहेत त्या आपण समजून घ्यायच्या आहे सुरुवातीला. ओके, पहा आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी एकूण पर्सेंटेज किती आहे दुधात दिलेलं आपल्याला दिलेलं आहे 24%. किती दिलेलं आहे 24%. ओके, बघा आणि एकूण द्रावण किती आहे किती लिटरचं द्रावण आहे तर द्रावण आहे 5 लिटर. किती आहे 5 लिटर. मग आता करायचं काय विद्यार्थी मित्र बघा 24. ओके, पहा या ठिकाणी तुम्हाला सांगतो अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रश्न जो आहे सोडवू शकतो विद्यार्थी मित्र. ओके, पहा आता 24 गुणाकारामध्ये करायचं 5 आणि बघा हे 5 लिटरचं द्रावण आणि त्यात अजून 5 लिटर पाणी ओतलेलं आहे म्हणजे टोटल किती झाले 10 लिटर. किती झाले 10 लिटर. ओके, पहा मग आता हे सोडवायचं आहे. बघा आता 5 1 5 5 2 10. ओके, बे 1 बे, बे 1 बे आणि बे 2 4. बघा 12 गुणिले 1 बरोबर किती 12%. किती असणार आहे 12%. यामध्ये काय हे दुधाचे प्रमाण असणार आहे. या मिश्रणातील दुधाचे प्रमाण किती आहे तर 12% हे असणार आहे. बघा पर्याय क्रमांक 2 12% हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो अगदी शॉर्ट ट्रिकने आपण या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न हे सोडवू शकतो. ट्रिक आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रो. सोबतच याची PDF डाउनलोड करण्याकरता मला कमेंटमध्ये तुम्ही PDF म्हणून टाकायचं आहे. ओके, तुम्हाला मी लिंक सेंड करून देईल त्या ठिकाणी. चला यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न बघा काय x चे 24%. ओके,
एक्सचे 24% बरोबर 576चे 25%. तर एक्सची किंमत किती? बघा, एक्सचे 24% बरोबर 576चे 25%. तर एक्सची किंमत किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे? एक्सची किंमत काढायची आहे विद्यार्थी मित्र. बघा आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी बघा हा शब्द लक्षात घ्या, चे. ओके, चे. ज्या ठिकाणी चे येतं त्यावेळेस गुणाकार करायचा असतो. काय करायचा असतो? गुणाकार. हे त्या ठिकाणी लक्षात असू द्या. ओके, ज्यावेळेस चे येतं त्या ठिकाणी गुणाकार करायचा असतो. मग बघा या ठिकाणी 576 चे म्हणजे गुणाकार किती? 25%. 576 चे 25%. आता आपल्याला काढायचं काय? एक्सची व्हॅल्यू. या ठिकाणी म्हणजे आपल्याला किती दिलं आहे? 24%. ओके, पहा 24 दिलं आहे. मग आता हा आपल्याला या ठिकाणी भागाकार सोडवावा लागेल. ओके, पहा मग आता हा भागाकार सोडवायचा आहे विद्यार्थी मित्र. आपल्याला बघा 24 एक 24, 24 दोन्ही 48. ओके, 48. आता उरले किती? उरले या ठिकाणी विद्यार्थी मित्र 9. ओके, उरले किती? 9. हे झाले 96. 24 या ठिकाणी बघा 24 चूक 96, 24 चूक 96, 24 चूक 96. मग आता या ठिकाणी 24 गुणिले 25 हा गुणाकार आहे. हा गुणाकार आपल्याला सोडून घ्यावा लागेल विद्यार्थी मित्र. 24 गुणिले 25. बघा या ठिकाणी हा गुणाकार जर आपण सोडवला तर आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर जे आपल्याला आता मिळणार आहे. ओके, पहा मग आता या ठिकाणी 24 गुणिले 25, 24 पंच, 24 पंच किती होत आहे? 24 पंच या ठिकाणी 120, 120 ची आपण लिहिणार 0, हातचे आले 12. ओके, यानंतर 24 दुनी 48, 48 आणि हे 12 बरोबर किती होतात? तर 60. 48 ओके आणि हे 12 असं जर केलं तर 8 आणि 2 10 आणि हे 1 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 60 मिळतं. म्हणजेच काय तर 600. ओके, काय आहे? 600. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? एक्स बरोबर किती आहे? एक्स बरोबर मिळाला 600. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, एक्सची किंमत किती आहे? 600 या ठिकाणी आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण टीईटीच्या परीक्षेकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे गणित जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असेल, गणित आवडले असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला याची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. किंवा मला कमेंटमध्ये तुम्ही PDF मागायची आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून देईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.